300 आपण एक्सचेंज केलेत आणि पैसे किती आहेत बघा. एक एक करन्सी आहे ना 50,000ची आहे. टोटल ऑलमोस्ट ना 5 मिलियन आहेत ते. इथे गणपती बाप्पांची एक छानशी मूर्ती आहे बघा आतमध्ये. तर एक अरायवल कार्ड असतं ते तुम्हाला सबमिट करावं लागतं. 72 आवर्स अगोदर करायला पाहिजे. यांना आणलं पाहिजे, यांच्यामुळे मी 5 तास इथे बिनकामाचा. सो फायनली आम्ही टॅल्कोमेसेल नावाची कंपनी आहे, तर आम्ही हा पॅकेज घेतोय 23 GB चा. 2 फिजिकल सिम बाय करतोय. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपली नवीन ट्रॅव्हल सिरीज सुरू होती आणि आत्ता मी आहे सिंगापूरच्या एअरपोर्टवरती आणि जस्ट मी माझी फ्लाईट लँड झाली होती सेबू फिलिपिन्सवरनं आणि आता इथून दुसरी फ्लाईट घेतो आपण बालीसाठी. आणि ही जी सिरीज असणार आहे ट्रॅव्हल सिरीज, त्याच्यामध्ये मी एकटा नाही आहे ह्यावेळेस, सोलो ट्रॅव्हल करत नाही आहे. माझे मित्र माझ्यासोबत आहेत आणि हे मित्र माझ्यासोबत पहिल्यांदा देशाच्या बाहेर फिरायला येत आहेत. कारण जनरली मी ज्यांच्यासोबत ट्रॅव्हल करतो ते पण ट्रॅव्हल करतात, पण त्यांचे लोकेशन्स वेगळे आहेत. एक जण आता ऑलरेडी फिलिपिन्समध्ये, एक जण आता मलेशियाला चालला आहे. आणि असा काही नजारा आहे एअरपोर्टचा. लास्ट टाइम जिथनं कनेक्टिंग फ्लाईट घेतली होती ना, मला सेम गेट लागले परत एकदा, म्हणजे गेट नंबर तोच आहे. फक्त लास्ट टाइम मी इथे होतो, आता गेट तिकडे आहे फक्त माझं. आणि जे स्कूटचे जेवढ्या फ्लाईट्स आहेत ना त्या मोस्टली डायरेक्ट नाही, कारण बजेटमध्ये तीच एअरलाईन आहे जी साऊथ ईस्ट एशियाच्या आसपास जास्ती वर्क करते. इंडियातनं पण खूप फ्लाईट आहेत चीपमध्ये तिच्या, तर प्रत्येक वेळी सिंगापूरला यावं लागतं, एवढं हेक्टिक आहे. आम्ही बालीज, नुसापडिना, परत एक सुरबिया नावाचं आयलंड आहे जिथं गणपती बाप्पांचं वॉल्कोनेची तर छोटंसं स्टॅच्यू आहे. आम्ही सगळे ठिकाणं कव्हर करणार आहे, तर नक्कीच पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही फॉलो करा. तर सगळ्यांचं स्वागत आहे कंट्री नंबर 15 इंडोनेशियामध्ये. फायनली मी पोहोचलो आता इंडोनेशियाला. विजा ऑन अरायवल आहे, तो घ्यायचा आहे. $30 त्याचे चार्ज असतात. तर ते $30 तुम्हाला कॅशमध्ये द्यावे लागतात, कार्ड वगैरे चालत नाही. USD कॅरी करा त्याच्यासाठी, जर कोणी येत असेल तर. सगळी प्रोसिजर करतो, त्यानंतर 3 तास इथंच थांबायचं आहे. आपल्या मित्रांची फ्लाईट पोहोचणार आहे 1 का 1:30 वाजता, तर इथेच थांबणार आहे तोपर्यंत. इंटरेस्टिंग आहे ना, आणि ॲक्च्युली खूप सुंदर पण आहे. इकडे पण एक आहे, याच्यासोबत तुम्ही खूप जणांचे फोटोज बघितले असतील. एअरपोर्टला आल्यावर तर जनरली ह्याच्या बॅकग्राऊंडला लोक काढतात फोटो. खूप सुंदर स्टॅच्यू आहे, भारी आहे, म्हणजे दिसायला खरंच खूप सुंदर आहे. फोनमध्ये दिसते का नाही एवढं चांगलं माहीत नाही, पण रिअलमध्ये ॲक्च्युली खरंच खूप सुंदर दिसतंय. हे सगळे इंडिया महाराष्ट्रातूनच आलेले आहेत, माहीत नाही कुठून आलेत पण मराठी बोलतायत. छोटे त्यांचे स्टॉल टाईप आहेत. इमिग्रेशन तिकडे आहे आणि सिक्युरिटी त्याच्या तिकडे आहे. तर इथं आता आपल्याला बाय करायचं आहे विजा ऑन अरायवल. $30 कॅश लागते, लक्षात ठेवा. USD ठेवायला लागते सोबत. विजाची प्राइस $35 आहे. माझा मित्र आला होता कीर्तिवन, तो 30 बोलला होता, मी बरोबर $30 सेपरेटली कॅरी केले होते, पण 35 आहे. त्याच्यामुळे मला $100 नोट मोडावी लागली जी मला मोडायची नव्हती. विजा आहे, विजा नंबर दिलाय वगैरे, विजा ऑन अरायवल आहे. फायनली सर्व प्रोसिजर झाली आहे आणि थोडा वेळ लागला राव. खूप दोघे जणच होते इमिग्रेशन ऑफिसर आणि एवढी मोठी लाईन ते दोघेच हँडल करत होते, त्याच्यामुळे भरपूर वेळ गेला. ऑलमोस्ट तासभर गेला असेल तिथे. आणि छोटे एअरपोर्ट आहे, म्हणजे स्मूथ आहे, जास्त काही नाही. अजून सिक्युरिटी पण झाली नाही, माझी बॅग अशाच आहेत. डायरेक्ट इमिग्रेशन झालंय आणि डायरेक्ट एक्झिटला आलोय. फक्त एक अरायवल कार्ड असतं, ते तुम्हाला सबमिट करावं लागतं. 72 आवर्स अगोदर करायला पाहिजे किंवा इकडे येण्या अगोदर करायला पाहिजे. जरी नाही केलं तर इथं त्यांचा QR असतो, इथे येऊन तुम्ही डायरेक्ट करू शकता. फिलिपिन्सला पण सेम केलं होतं मी, इथेही तुम्ही करू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही त्याचा. असं काही नाही की तुम्ही ते अरायवल कार्ड केलं म्हणून तुम्हाला रिटर्न पाठवतील वगैरे. फायनली आपले मित्रमंडळी आलेत, तर ह्यांना आय थिंक 1 तास लागला. हा लगेच आला, ह्याचा नवीन पासपोर्ट आहे ना, तर हा लगेच आला. ह्या दोघांचा जुना पासपोर्ट आहे, तर ह्यांना लाईनमध्ये लागावं लागलं. शुभम थोडासा अनकम्फर्टेबल झालाय कॅमेरा समोर. काय झालं शुभम? ह्यांना हाणला पाहिजे. ह्यांना हाणलं पाहिजे, यांच्यामुळे मी 5 तास इथे बिनकामाचा. मी हॉस्टेलला गेलो असतो आत्तापर्यंत, खाऊन झालं असतं, मस्त रेस्ट केला असता. आता निघूयात. पहिली ग्रॅब बुक करणार आहे, हॉस्टेलला जाणार आहे, मग सिम कार्डचं वगैरे नंतर बघूयात. जसं बाहेर आलो ना तसे खूप सारे सिम कार्डचे ऑप्शन आहेत, पण नाहीच घेते सध्या. ग्रॅब बुक केली, ग्रॅबनी जातो सिटीमध्ये आणि सिटीमध्येच बघतो काय वेळ ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण इमर्जन्सी तुम्ही येत असाल ग्रुपसोबत वगैरे तर एखादं इथं घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला जायला यायला काही प्रॉब्लेम येणार नाही. नो, जस्ट ग्रॅब. या नो नो नो, माय फ्रेंड्स आर, वी आर गोइंग बाय कॅब. नो, वी हॅव द इन द हॉस्टेल ऑलरेडी. सो आपली ग्रॅब आली आहे. कुठे गेली? काळ्या कलरची आहेत सगळ्या गाड्या इकडे. सो हे
रामायणाच्या ह्याला इन्फ्लुअन्स होऊन एक फक्त हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे इथं, जे ॲक्च्युली खूप छान दिसतंय. आता ऑन द वे आहे, आम्ही हॉस्टेलला जातोय. भारी आहे म्हणजे, जवळनं बघून घ्या एकदा. सो फायनली हॉस्टेलला आलोय. हे आपलं हॉस्टेल आहे आणि हे त्याच्या शेजारी टेम्पल आहे. इथे गणपती बाप्पांची एक छानशी मूर्ती आहे बघा आतमध्ये. हे आहे आपलं हॉस्टेल, द टिप्सी अँड जिप्सी. चला आतमध्ये जाऊयात. तर असा काही एंट्री आहे. एंट्री केल्या केल्या इथे आहे स्विमिंग पूल. असं काय आपला हॉस्टेल आहे. हा आहे स्विमिंग पूल. तिकडे थोडासा छोटासा बार आहे. ही आमची रूम आहे. आणि आत्ता जाऊन पहिली करन्सी एक्सचेंज करतो. थोडे डॉलर एक्सचेंज करायचे. $300 एक्सचेंज करणार आहे आत्ता. आणि त्याचबरोबर सिम कार्ड विकत घ्यायचं. पहिलं सिम कार्ड विकत आम्ही चौघे तर 2 सिम कार्ड विकत घेणार आहे. 2मध्ये आमचं काम होऊन जाईल. समोरच छोटंसं फार्मसीचं दुकान आहे. त्याच्या खालीच एक सिम कार्डचं आहे. तिथनं सिम कार्ड चेंज करूयात. सो फायनली आम्ही टॅल्कोमेसेल नावाची कंपनी आहे. तर आम्ही हा पॅकेज घेतो आहे 23 GB. 2 फिजिकल सिम बाय करतोय. ओके, गिव अस 2. इट्स 5G राईट? येस 5. ओके, दॅट्स कूल. आता करन्सी एक्सचेंज करायला आलो आहे. $300 एक्सचेंज करतो. आणि इथं जनरली आहे ना रेट चांगले आहेत सिटीच्या आतमध्ये. कारण सगळ्यांनी लिहिलं आहे नो कमिशन, ऑथराईज मनी एक्सचेंजर आहे. तर आता आम्ही चेंज करतोय. तर आम्हाला $300 जो रेट भेटला आहे ना, तो ऑलमोस्ट क्लोज टू 5 मिलियन भेटला आहे. एक छोटंसं स्टॉल सारखे ठिकाण आहे, तिथं आलो आहे. सो सिम कार्ड झालं आहे, करन्सी एक्सचेंज झालं आहे. आता जायचं इंडियन रेस्टॉरंटमध्ये मस्त खायला. तर हे पूर्ण 300 आपण एक्सचेंज केलेत. आणि पैसे किती आहेत बघा. एक करन्सी आहे ना 50,000ची आहे. टोटल ऑलमोस्ट आहे ना 5 मिलियन आहेत ते. आमचा शुभम भाऊ पैशावाला बास अति होतंय. सो अशी काही सुंदर मंदिर आहे तिथं. तर आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटला चाललो आहे. या एरियातलं टॉपचं आहे. 4.8ची रेटिंग आहे. ही दोघं भाऊ एकच दिवस झाले बाहेरचं खात आहेत. त्यांना इंडियन रेस्टॉरंटची एका दिवसात आठवण आली आहे. आणि मी तर 7-8 दिवस झालो आहे, मला तर पाहिजेच. तर चला इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाऊयात, बघूयात टेस्ट कशी आहे. प्राईस जरा ठीकठाक आहेत. पनीर टिक्का, कॉम्प्लिमेंटरी पापड दिलेत ॲक्च्युली रंगीबेरंगी. आणि आपली पुदिन्याची चटणी आहे. सो हे आहे पनीर बटर मसाला आणि हा आहे पनीर टिक्का मसाला. आम्ही हा थोडा स्पायसी बनवून घेतला आहे. आणि एवढ्या रोट्या आहेत. आता एवढ्या संपवणार आहे. खूप भूक लागली आहे.